श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो आणि सगळ्यांची इच्छा असते की आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावा किंवा आपला चॅनल ग्रो का होत नाही किंवा आपल्या व्हिडिओंना व्ह्यू का येत नाही। तर काय ह्याच्यावरती उपाय आहेत, कोणत्या सेटिंग आहेत का YT स्टुडिओमध्ये, तर सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि बऱ्याच ताईंनी मला पण कमेंट केली होती की आमचे व्हिडिओ चेक करा, तर सगळं मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे संपूर्ण बघा। तर आपला चॅनल कसा ग्रोथ करायचा किंवा आपल्या चॅनलवरती व्ह्यू का येत नाही, आपण काय केलं पाहिजे नेमकं, आणि माझा चॅनल लवकर मॉनिटाईज कसा झाला, तर मी सगळं सांगणार आहे। तर सुरुवातीला हे सांगते की आपण व्ह्यूच्या मागे न लागता चांगले कंटेंट बनवा। चांगले आपल्या व्हिडिओला चांगली क्लिअरिटी असली पाहिजे, असा अंधार नसला पाहिजे। आणि मी नाही म्हणत की तुम्ही आयफोनच घ्या, आयफोनची सुद्धा गरज नाही। साधा फोन असला तुमचा 15-20 हजाराचा तरीसुद्धा त्यात चांगले व्हिडिओ येतात। आणि क्लॅरिटी चांगली ठेवा। तुमचा आवाज व्यवस्थित आला पाहिजे, लोकांपर्यंत तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचला पाहिजे। बॅकग्राऊंडला कुठलंही असं सॉन्ग वगैरे हे नसायला पाहिजे। आणि ही काळजी घ्यायची आहे। तुम्ही मेन चांगलं कंटेंट ठेवा आणि थंबनेल, ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात। कुठला व्हिडिओ व्हायरलला जाईल हे आपल्याला सुद्धा कळत नसतात। तर आपण सुरुवातीला व्ह्यूच्या मागे न लागता तुम्ही चांगले कंटेंट बनवा। फार तर 10 व्ह्यू जरी आले, तुमचा ऑडियन्स तुमचा व्हिडिओ किती वॉच करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे। जर 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि तुमचा ऑडियन्स म्हणजे तुमचे जे सबस्क्राईब असतील ते त्या 10 मिनिटातले जर 5 मिनिटं जरी वॉच केला तरी खूप झालं। एवढा व्हिडिओ जरी तुमचा वॉच केला तरी तुमच्या व्हिडिओचा एंगेजमेंट हा वाढत असतो। आणि यूट्यूब काय करतं, जेवढा तुमचा व्हिडिओ लोक वॉच करतील तेवढं यूट्यूब पुढे तो व्हिडिओ पाठवत असतं। म्हणजे त्याचं रीच वाढतं, त्याचं इम्प्रेशन व्हिडिओचं वाढतं आणि तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो। मग लोक जास्त व्हिडिओ वॉच का करतात, तर मेन कारण हे आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी महत्त्वाचं असायला पाहिजे, महत्त्वाचा टॉपिक पाहिजे। काही उगाच काढायचं म्हणून काढून किंवा काहीही व्हिडिओ अपलोड करून काहीसुद्धा उपयोग होत नाही। कारण ह्यामध्ये फक्त आपले कष्टच वायाला जातात, बाकी हाताला यशच येत नाही। त्यामुळे आठवड्यातून रोज व्हिडिओ टाकण्यापेक्षा 3 व्हिडिओ टाका, पण चांगले टाका, कंटेंट चांगले ठेवा मेन, तरच तुमच्या व्हिडिओला चांगली ग्रोथ होणार आहे, तुमच्या चॅनलवरती चांगले व्ह्यू येणार आहेत। आणि कसं असतं बघा, जरी आपण चांगले कंटेंट टाकले तरी कधी काय होतं की व्ह्यू एका व्हिडिओला जास्त येतात तर एका व्हिडिओला कमी येतात। आता हा सगळा यूट्यूबचा अल्गोरिदमचा पण हे आहे, म्हणजे यूट्यूबचा अल्गोरिदमला पण कळालं पाहिजे की तुमचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे, नेमका कोणत्या टॉपिकवरती आहे हे सुद्धा कळालं पाहिजे। आणि मेन म्हणजे मिक्स कंटेंट आपल्याला टाकायचं नाही चॅनलवरती। मिक्स कंटेंट टाकलं तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजायला वेळ लागतो आणि मग तो व्हिडिओ पुढे यूट्यूबला पुश करायला सुद्धा वेळ लागतो। त्यामुळे तुमचा कंटेंट जर ब्लॉग संदर्भात असेल तर तुम्ही रेसिपी त्याच्यावर टाकू शकता। आणि किंवा माहिती जी मोटिवेशनल जी माहिती असते, महत्त्वाच्या माहिती असतात, देवांच्या असतात किंवा इतर सणासुदीच्या माहिती असतात, त्या तुम्ही टाकू शकता। आणि बाकी तर यूट्यूबमध्ये सत्य काय आहे तर ते सांगते। सत्य हे आहे की तुमची मेहनत, सातत्य आणि योग्य माहिती, जी तुम्ही लोकांना काय देता, तुमच्या व्हिडिओमधून लोकांना काय मिळतं हे महत्त्वाचं आहे। ही सत्य माहिती आहे। दुसरं ह्याच्यात कुठलीही सेटिंग वगैरे काही सुद्धा नाही। आता बरेच लोक सांगतात YT स्टुडिओमध्ये हे ओपन करा, ते ओपन करा, काही सुद्धा सेटिंग नसती। कुठलेही सेटिंग केल्यावर तुमचे कुठेही व्ह्यू वगैरे काही सुद्धा वाढत नाही। हे आपली फक्त मेहनत लागते, ह्याच्यामध्ये आपल्याला मेहनत करायची आहे। तर माझा अनुभव सांगते तुम्हाला। तर मी चॅनल ओपन केला तर एक फॅशन म्हणून केला आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा चॅनल इतक्या लवकर मॉनिटाईज होईल। तर 1-2
व्हिडिओ टाकल्यावर काही लगेच चॅनल कोणाचे मॉनिटाईज होत नाही. मी बरेच लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत यूट्यूबवरती. तर त्याच्यामागे खूप कष्ट करावे लागतात. तर माझा चॅनल इतक्या लवकर मॉनिटाईज कसा झाला? एकच व्हिडिओ इतका व्हायरलला गेला, खूप चांगले व्ह्यू त्याला आले आणि सबस्क्राईब सगळ्या गोष्टी वॉच टाईम वगैरे सगळ्या पूर्ण झाल्या. तर कंटेंट मेन चांगला असायला पाहिजे आपला. मेन कंटेंटवर फोकस द्या आणि थंबनेल ह्या दोनच गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असतील तर तुमचा चॅनल 100% मॉनिटाईज होतो. तर हा माझा अनुभव सांगते मी. अजून एक सांगते की महत्त्वाच्या गोष्टी की तुम्हाला चॅनलवरती म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये काही चुका करायच्या आहेत, ज्या तुम्ही करता त्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत. तर काय चुका करू नका हे सांगते. तर तुमच्या व्हिडिओवरती तुमचं मेन स्वतःचं कंटेंट असायला पाहिजे. दुसरं कोणाचंही कॉपी केलेलं नसायला पाहिजे. जे तुमचं स्वतःचं तुम्ही स्वतः यूट्यूबवरती व्हिडिओमध्ये दिसला पाहिजे. तुमचा व्हॉइस किंवा तुम्ही स्वतः किंवा तुम्ही जे काही करताय ते स्वतः केलेलं दाखवलं पाहिजे. दुसरं कोणाचंही काही कॉपी केलेलं इथे चालत नाही. नंतर मॉनिटाईजला प्रॉब्लेम येतो. ही गोष्ट टाळायची आहे. आता एका ताईने मला सांगितलं, कमेंट केली, तर त्या ताईचं मी चॅनल चेक केला तर चॅनलवरती व्हिडिओ वगैरे चांगले आहेत, व्ह्यू बऱ्यापैकी चांगले आहेत. नाराज होऊ नका ताई, हळूहळू नंतर आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळतो. तर लगेच नाराज न होता तुम्हाला प्रयत्न सोडायचे नाही, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्न केल्यावरतीच यश येतं. असं सहज व्हिडिओ कुठलेही व्हायरल होत नाही. तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात आणि चांगले व्हिडिओ अपलोड केले, चांगले थंबनेल वगैरे दिले तर नक्कीच व्हिडिओ कुठलाही एक व्हायरलला जातो आणि सगळ्या गोष्टी त्यातून पूर्ण होत असतात. कितीही जुना चॅनल असू देत तुमचा, पण शक्यतो 1 वर्षाच्या आतमध्ये जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कसं होतं, जर 1 वर्ष चॅनलला जर झालं पूर्ण तर आपला वॉच टाईम मायनसमध्ये जातो. म्हणजे उद्या जर 1 वर्ष होणार असेल आपल्या चॅनलला तर आणि वॉच टाईम आपला पूर्ण नाही झाला तर मग परवापासून काय होणार, 2 दिवसानंतर जो पहिल्या दिवशीचा वॉच टाईम असतो तो मायनस होणार. जसं जसा एक दिवस जाईल तसा तसा एक दिवसाचा पहिला वॉच टाईम मायनसमध्ये जाता असतो. त्यामुळे शक्यतो 1 वर्षाच्या आतमध्ये चॅनल मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या हातात आहे. काय आहे तर मेहनत. ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा नाही. फक्त मेहनत करायची याच्यामध्ये आपल्याला. व्हिडिओ अपलोड करायचे आहे चांगले कंटेंट निवडायचे आणि अपलोड करायचे, बाकी काहीसुद्धा नाही. आता ज्या ताईने मला सांगितलं की माझा चॅनल चेक करा, तर ताई तुमचे व्ह्यू वगैरे आहेत चांगले, पण तुम्ही सॉन्ग वगैरे कुठले वापरलेत हे एकदा चेक करा, कारण नंतर मग मॉनिटाईजला प्रॉब्लेम येतो. सॉन्ग कुठलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सॉन्ग कुठलं वापरलेलं आहे. मग मी सांगते तुम्ही सॉन्ग कुठलं वापरलं पाहिजे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ते मला चेक करता येणार नाही. बाकी सगळं मी चेक केलेलं आहे आणि आता सांगितलंच आहे की थंबनेल टॅग वगैरे व्यवस्थित लावायचे आहेत आणि स्वतः सगळं अवेलेबल पाहिजे. आपण स्वतः किंवा स्वतःचा व्हॉइस किंवा स्वतःचं आपलं कंटेंट, कोणाचंही काही कॉपी करू नका किंवा कोणाचाही कुठलाही व्हिडिओ कॉपी केलेला आपल्या चॅनलवरती अपलोड करू नका. किंवा जर 2 चॅनल कोणाचे असतील तर आपल्यात म्हणजे समजा माझे 2 चॅनल आहेत, माझ्या दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती अपलोड केला, हा सुद्धा एक कॉपी केलेला असतो. मग हे असं चूक करायची नाही. इतकं सावधगिरीने आपल्याला करायचं आहे. तर नाराज होऊ नका आणि मदत काय करणार मी हेच फक्त तुम्हाला माहिती सांगणार आहे महत्त्वाची. आणि जे काही तुम्हाला अडचण येईल, जो काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच तुम्हाला मी माहिती देईल आणि जी काही तुम्हाला, आणि शक्यतो जास्त लॉंग व्हिडिओ बनवा म्हणजे वॉच टाईम लवकर कंप्लीट होईल तुमचा. कमी वेळेचा व्हिडिओ बनवू नका. म्हणजे जरी तुम्ही 10 मिनिटाचा जरी व्हिडिओ बनवला तर लोक कमीत कमी 3-4 मिनिटं तरी वॉच करतील. तर ही एक काळजी घ्या, बाकी काहीच नाही. आणि जर काही वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.